भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव, मार्गातील नियमांचे उल्लंघन करून खेळत होतो जुगार। जेव्हा हाताला असहनीय त्रास झाला, चूक आठवून भगवंताजवळ केली स्वीकार। माझे नाव सोनू श्रीरामजी परिहार आहे। माझा अनुभव, या अनुभव मालिकेत हा माझा मार्गात आल्यानंतरचा दुसरा अनुभव आहे। मार्ग स्वीकारण्याचे कारण मी आपल्या पहिल्या अनुभवात सादर केले आहे। हा अनुभव मागील वर्षीच्या डिसेंबर ते जवळपास या वर्षीच्या मार्च महिन्याच्या दरम्यान आलेला अनुभव आहे। मी WCL कोळसा खदानमध्ये वाहन चालक म्हणून कार्यरत आहे। तर मी ड्युटीवर असताना काम बंद राहिले की मी माझ्या कंपनीच्या कॅम्पमध्ये येऊन टाइमपास म्हणून तासपत्ते खेळायचो। जेव्हा पण ड्युटीवर असताना काम बंद असायचे, तेव्हा मी कॅम्पमध्ये येऊन तासपत्ते खेळत होतो। पण मी विसरलो होतो की आपल्या मार्गात कोणताही वाईट व्यसन टाइमपास म्हणून सुद्धा चालत नाही आणि परमेश्वराने मला या चुकीची शिक्षा दिली। ती अशी की जेव्हापासून मी तासपत्ते खेळणे सुरू केले, तेव्हापासून माझ्या दोन्ही हातांचे पूर्ण बोट आणि डावा पूर्ण हात दुखणे सुरू झाले। मला समजत नव्हते की एकाएकी इतका त्रास का होत आहे। अगोदर मला वाटले की गाडीवर चढताना किंवा उतरताना झटका वगैरे लागला असेल व त्यामुळे त्रास होत असेल, म्हणून मी तीर्थ व दिव्यातील तेल लावला। परंतु दुखणं कमी होत नव्हतं आणि त्रास इतका वाढला होता की त्रास असहनीय होता। त्यामुळे मी दवाखान्यात गेलो। डॉक्टरांनी चेक केलं आणि औषध दिली व तेलाने मालिश करायला सुरुवात केली, तरी पण काही आराम मिळत नव्हता। त्रासामुळे माझा पूर्ण डावा हात दुखत होता आणि मी डाव्या बाजूला झोपू सुद्धा शकत नव्हतो। जर झोपण्याचा प्रयत्न केला तर हात खांद्यापासून खूप दुखत होता। मला समजत नव्हते की झाले काय। तर बघा, परमेश्वर खूप दयाळू आहे। मी भगवंताला विनंती केली की माझ्याकडून कळत न कळत चूक झाली असेल तर माझी चूक माझ्या लक्षात येऊ द्या व भगवंताने माझी विनंती मान्य केली। मी ड्युटीवर असताना काम बंद होते तर मी नेहमीप्रमाणे माझ्या कॅम्पमध्ये येऊन तासपत्ते खेळत होतो। मग काही वेळानंतर सुपरवायझरचा फोन आला की काम सुरू होत आहे, गाडी काढ। तर त्याच कंपनीमध्ये आपल्या मार्गातील एक सेवक आहे, तर त्याला मी म्हणालो की मी जात आहे, तर माझ्या जागी तू बस। तर त्याने मला नाही खेळत असे म्हटले। तर मी त्याला उलट प्रश्न केला की आम्ही पैशांनी नाही खेळत आहोत, फक्त टाइमपास म्हणून खेळत आहोत। तर त्याने मला समजावून सांगितले की आपण मार्गातील सेवक आहोत, हे तुझे चुकीचे आहे। मग मी गाडी घेऊन खदानमध्ये गेलो, तेव्हा मी विचार केला की त्या सेवकाने बरोबर म्हटले की तासपत्ते खेळणे चुकीचे आहे। कारण तिथे तासपत्ते खेळताना मी जरी पैशांची पैज लावत नव्हतो, तरी तेथील इतर अनेकातील लोक खेळताना पैशांची पैज लावायचे व त्यात मी त्यांना पत्ते हातात पकडून व उचलून देण्यात मदत करत होतो। म्हणजेच अप्रत्यक्षपणे मी त्या पैशाच्या खेळात त्यांना सहकार्य करत होतो। परंतु मानवधर्माच्या शिकवणुकीनुसार जे वाईट व्यसन आपल्याला करता येत नाही, ते व्यसन करण्यात दुसऱ्यांना कसलेही सहकार्य सुद्धा करता येत नाही आणि त्यांना सहकार्य केल्यामुळे ही चूक माझ्याकडून झाली होती। नंतर मी सायंकाळी घरी आलो, प्रार्थना केली व भगवंताला आणि बाबांना झालेल्या चुकीची क्षमा मागितली। नंतर सकाळी पुन्हा एकदा चुकीची क्षमा मागितली आणि भगवंताला शब्द दिला की आजपासून मी तासपत्ते टाइमपास म्हणून खेळणार नाही व हात पण लावणार नाही। त्या दिवसापासून माझ्या हाताचा आणि बोटांचा त्रास बंद झाला। लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो। नमस्कार। सेवक सोनू श्रीरामजी परिहार। पत्ता रा
कांद्री, कन्हान, वार्ड क्रमांक 3. सेवक नंबर 34960, जुना 48885, नवीन. मार्गदर्शक श्री उमरावजी बाते काकाजी. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.